नमस्कार, मी पाठक ठाण्यावरून. मी आणि माझे 3 मित्र आम्ही वारीच्या अनुभवासाठी ठाण्यावरून हडपसरला गेलो. हडपसरवरून पांढरे कपडे घालून, टोप्या घालून, टिळा वगैरे लावून, गळ्यात टाळ वगैरे घालून आम्ही निघालो वारीच्या अनुभवाला. आणि बघतो तर काय 20 लाख भाविक, 20 लाख आसपास नदी, भाविकांची नदी. आम्ही त्या नदीमध्ये लिटरली उडी मारली आणि जो अनुभव घेतला 11 किलोमीटरला आमचा पायी प्रवास हडपसरपासून सरळ रस्त्याने आणि नंतर घाटाद्वारे दिवे घाटपर्यंत. तिथे मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे, तिथपर्यंतचा प्रवास पायी केला. नेहमी चालत नसल्यामुळे हा प्रवास आपल्याला अवघड जाईल असा अंदाज होताच, पण जो काय भक्तिभावाचा जो मॅडनेस होता आजूबाजूला आणि जो काय सगळा अभंगाचा सूर, टाळ, मृदुंग, चिपळ्या आणि जो जल्लोष होता, जोश होता सगळ्या भाविकांमध्ये, त्यांनी आम्हाला वाहवत पुढे नेलं. ठिकठिकाणी खायला प्यायला पाणी असं सगळा म्हणजे सगळे लोक आपली सेवा करतायत आणि आपण सगळं वाहत पुढे जातोय. हा अनुभव अप्रतिम होता. कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही, जाती धर्म वर्ण काही कशाचा भेदभाव नाही, गरीब श्रीमंत याचा काही भेदभाव नाही आणि सगळे एकमेकांना मदत करत, हात धरत, एकमेकांना प्रोत्साहन देत हा सगळा प्रवास करत होते. हा अनुभव अविस्मरणीय आहे. हा कदाचितच कुठे जगात असा आपल्याला अनुभवायला मिळेल. हा व्हिडिओ पुन्हा पूर्ण बघा. यामध्ये पालखीचं सुद्धा दर्शन आहे. पालखी बघण्यासाठी, माऊलींची पालखी बघण्यासाठी, ज्ञानेश्वर माऊलींची पालखी बघण्यासाठी लाखो भाविक त्या दिवे घाटाच्या पूर्ण त्या डोंगरांवर वगैरे असे सगळे वाट बघत असतात, तासन तास वाट बघतात आणि मग ती पालखी येते आणि जो वर्षाव होतो आनंदाचा, तो पण एक अनुभव आहे, व्हिडिओमध्ये शेवटी आहे. सो श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सगळे असा सगळा आनंद आम्ही चौघांनी घेतला आणि परत घ्यायची इच्छा ठेवतो. सर्वांनी हे अनुभव घ्यावा. धन्यवाद. जातो पंढरी जातो.